गोपीनाथ मुंडेंनी ओबीसी समाजाची मोड बांधली, मात्र मुंडेंना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना. सत्य बाहेर येईल म्हणून निवडणूक आयोग घाबरला. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल. ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची सुटका. शपथपत्रासह 10 दिवसाच्या आत पुरावे सादर करा. राहुल गांधींना महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नोटीस. राज्यात ठिकठिकाणी ठाकरे गटाचा जनआक्रोश. मुंबई, कल्याण, ठाणे आणि नागपुरात आंदोलन. मोर्चा काढणाऱ्या ठाकरेंना भाजपाचं थेट आव्हान. जनआक्रोशच्या निमित्तानं भाजपानं विचारले सवाल. महादेवी हत्तीणी संदर्भात गुरुवारी होणार सुनावणी. महादेवीसाठी सरकारसह वनतारा सर्वोच्च न्यायालयात. कबुतरखान्यावर पालिकेनं टाकली ताडपत्री. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त. कृष्ण जन्मोत्सवाला आव्हाड मांसाहार करणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आदेशाला विनाकारण दिला राजकीय रंग. मवियाकडून हिंदू सणांचा अपमान. मुजोर पाकड्या शिपुर्ड्यांची दरपोक्ती. सिंधू नदीला बांध घालाल तर अणुबॉम्ब टाकू. पाकचा लष्कर प्रमुख देतोय अणुयुद्धाची धमकी. पाकसोबत भारताचं वर्षाअखेरीस युद्ध शक्य. कुरापतखोर पाकच्या दरपोक्तीला भारताचं ठोस उत्तर. भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा इशारा. विठ्ठलाची पूजा हिंदीतून नाहीच. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून वादावर स्पष्टीकरण. विठ्ठल पूजेबाबत खोडसाळ तक्रार करणारा गायब. आणि आज तिसरा श्रावणी सोमवार. महादेवाच्या भक्तांची पिंडी पूजनासाठी लगबग. लोणार सरोवरामध्ये गटाराचं पाणी. लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ. लोणार सरोवराचं अस्तित्व धोक्यात. 9वीच्या विद्यार्थ्यांना देता येणार पुस्तक समोर ठेवून परीक्षा. सीबीएसईच्या बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकेश्वरात गर्दी. रात्रीपासूनच भाविक त्र्यंबकेश्वरात पोहोचले.